या ठिकाणी हे फक्त 4 केंद्र सुरू आहे। ऍक्च्युअल मध्ये इथे त्यांनी 10 थंब मशीन द्यायला पाहिजे होत्या की ज्याच्यामुळे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील सर्व लोकांना या ठिकाणी थंबची सुविधा झाली असती। 4 केंद्र आहे आणि 4 केंद्रामध्ये 2 तालुक्याचा लोड असल्या कारणामुळे फार मोठी अडचण सर्वसामान्य कामगार बांधवांची व्हायला लागलेली आहे। या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे। माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी 10 सेंटर सुरू करा जे थंब घेतील आणि जाफराबाद तालुक्यामध्ये 5 थंब केंद्र सुरू करा ज्याच्यामुळे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील कामगार बांधवांचा मोठा प्रश्न निकाली लागेल। दुसरा विषय असा आहे की महिला भगिनींसाठी वेगळी रांग असली पाहिजे, त्यांचं स्वतंत्र थंब केंद्र असलं पाहिजे आणि पुरुषांसाठी, कारण या ठिकाणी चेंगराचांगरी होण्याची संभावना आहे। या दृष्टिकोनातून सुद्धा कामगार आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जोपर्यंत शेवटचा कामगार बांधव याचं थंब पूर्ण होत नाही तोपर्यंत हे केंद्र सातत्यानं सुरू राहिलं पाहिजे। 2 तालुक्याचा लोड हा फार भयानक आहे। काल सुद्धा या ठिकाणाहून जवळपास 500 कामगार बांधव परत गेले आणि आज सुद्धा या ठिकाणची परिस्थिती बघता 500-600 कामगार बांधव परत जातील असं वाटतं। त्यामुळे हे केंद्र वाढणं गरजेचे आहे। लोकांमध्ये आता आगाम आहे, शेतीचे सर्व कामं बाजूला ठेवून कामगार बांधव या ठिकाणी आलेले। खऱ्या अर्थानं याच्या संदर्भामध्ये शासनाने आणि प्रशासनानं गंभीरतानं लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर मग शिवसेनेला रस्त्यावर यावं लागेल आणि मग पुढील परिणामाची जबाबदारी कामगार आयुक्ताची राहील। जय महाराष्ट्र।